हॅलो, वेलकम टू ब्युटी इन बेसिक्स. आज आपण समर स्किन केअरबद्दल ऐकणार आहोत. म्हणजे एवढा उन्हाळा वाढला आहे आणि आता टेम्परेचर बाहेरचं इतकं जास्त असतं. दुपारी थोडंसं जरी उन्हात अगदी 5 मिनटं जरी जाऊन आलं तरी त्याचे परिणाम दिसायला लागतात. थोडासा रेडनेस किंवा इरिटेशन ऑलरेडी आपल्याला जाणवायला लागतं 5 मिनटातच. तर अशा वेळेला ह्या एन्व्हायरमेंटमध्ये उन्हाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यायची, तर कुठले प्रोडक्ट्स वापरायचे, कुठले नाही वापरायचे, आणि बाहेर जाताना फिजिकली सुद्धा स्किनला कसं प्रोटेक्ट करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिशन या काळातलं स्किन केअरसाठी. तर हे सगळं आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं न्यूट्रिशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण स्किन केअरचे प्रोडक्ट्स जरी आपण म्हणलं तरी ते सगळे आपण वरनं अप्लाय करतो हेल्प करण्यासाठी. शेवटी आतून जे स्किनला हेल्दीनेस आणि न्यूट्रिशन मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नीट खाल्लं पाहिजे. आणि उन्हाळा म्हणलं की उन्हाळा आणि न्यूट्रिशन असं म्हणलं की सगळ्यात पहिलं असतं लिक्विड्स. किती जास्त आपण खातोय, सरबत वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच, की आपल्या बॉडीला थंड ठेवण्यासाठी जे काय आपल्याला फ्रूट्स वगैरे भरपूर खा, आणि पाणीही भरपूर प्या. तर पण जेव्हा मी तुम्हाला हे सांगते तेव्हा मी स्वतः ते कसं करते हे सांगते. कारण आपण अगदी विसरतो किंवा काय पाणी पाणी करतात असंही होतं. मी काय केलं, माझ्यासाठी 1 लिटरची एक स्वतःची बाटली, म्हणजे ती फक्त मी वापरते अशी ठेवून दिली. तर ती दिवसातनं किती वेळा फिल केली आणि किती वेळा मी ती संपवली हे मी थोडंसं ट्रॅक करते. म्हणजे मिनिमम 3 वेळा तरी मी ती भरून ती संपवलेली पाहिजे रात्रीपर्यंत. दुसरी गोष्ट आहे फिजिकल प्रोटेक्शन. तर बाहेर जाताना व्यवस्थित सनग्लासेस आणि स्कार्फ पूर्ण चेहऱ्याला बांधून जा. स्कार्फ नसेल, स्कार्फची सवय नसेल, आवडत नसेल तर निदान कॅप तरी आपण घालावी. म्हणजे चेहऱ्यावर डायरेक्ट जे ऊन येतं ते एकदम डायरेक्ट येणार नाही, थोडंसं असा प्रयत्न करता येईल. तर हे झालं फिजिकल प्रोटेक्शन. आता वळूया स्किन केअरच्या प्रोडक्ट्सकडे. तर सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर कसं वापरायचं. तर मॉइश्चरायझर उन्हाळ्यातलं कसं पाहिजे, तर जनरली आता उन्हाळा आला की ड्राय स्किनसाठीचे जे प्रोडक्ट्स असतात ते सगळे बाजूला ठेवून द्यायचे आणि ऑइली स्किनसाठीचे जे प्रोडक्ट्स असतात ते बाहेर काढायचे. का? कारण उन्हाळ्यात सगळं चेहरा असा सारखा घाम आला आहे, थोडंसं चिकट चिकट असं सारखं जाणवत राहतं, हो की नाही. आणि मग ऑइल असेल चेहऱ्यावर की थोडंसं डस्ट पार्टिकल बसणं, आणि खूप ऑइल जर आपण खूप वेळ ते तसंच चेहऱ्यावरती राहिलं तर पिंपल्स येणं, हे सगळे प्रकार उन्हाळ्यात व्हायला लागतात. म्हणून ऑइली स्किनसाठीचे प्रोडक्ट्स हे बाहेर काढायचे. तर आता मॉइश्चरायझर कसं वापरायचं. उन्हाळ्यातही मॉइश्चरायझर वापरायचं असतं, पण त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे आता मी तुम्हाला दाखवलंय. असं उन्हाळ्यासाठी मॉइश्चरायझर जेल कन्सिस्टन्सीचं, लाईट, वॉटर बेस्ड असं असावं. थिक क्रीमी कन्सिस्टन्सी आणि ड्राय स्किनसाठी असलेलं मॉइश्चरायझर जनरली वापरू नये. दुसरी गोष्ट फेसवॉश. फेसवॉश कसा वापरायचा. तर फेसवॉश थोडासा स्ट्रॉंग असेल उन्हाळ्यात तर चांगलं आहे. खूप माइल्ड असेल तर तो क्लिन्झिंग जितकं हवं तितकं त्यांनी होत नाही. तर आता हे कसं ओळखायचं. आता तुम्ही आत्ता जस्ट चेहरा क्लिन्झरनी धुतलाय आणि पुसलाय आणि त्याच्यानंतरही तुम्हाला असं थोडासा चिकटपणा, ऑइलीनेस जाणवतोय, तर तो उन्हाळ्यासाठी तुमच्या स्किनसाठी फेसवॉश बरोबर नाही आहे. थोडंसं तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे, स्किनवरती अजिबात ऑइल राहिलं नाही आहे, डर्ट राहिली नाही आहे हे कळलं पाहिजे. तर थोडेसे स्ट्रॉंगर फेसवॉशेस यावेळेला तुम्ही उन्हाळ्यात बाहेर काढू शकता. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण सन प्रोटेक्शन काहीही न लावता ह्या इतक्या प्रखर सूर्यप्रकाशात गेलो तर तिथनं आल्यावर अगदी संध्याकाळीसुद्धा आपल्या स्किनवरती आपल्याला रेडनेस आणि खूप वेळा ड्राय स्किन फ्लेक्स होतात असं जाणवतं. आणि प्रीमॅच्युअर एजिंगसुद्धा खूप वेळेला सन डॅमेजनी होतं. तर या गोष्टी रिव्हर्ट होऊ शकतात. रिव्हर्ट म्हणजे त्यांच्या क्युअर्स आहेत. खूप वेळेला कॉस्टली आणि टाईम टेकिंग असतात आणि अगदी 100% रिव्हर्ट होईल असंही नाही. त्याच्यामुळे क्युअरपेक्षा प्रिव्हेन्शन बेटर नाही का.
तर अशा वेळी क्रीमी SPF 50+ असं असलेलं सनस्क्रीन ऑलवेज आपल्या मेकअपच्या आतमध्ये, आणि मेकअप करत नसाल तरी इट्स ओके, फक्त पावडरसुद्धा जी लावत असाल त्याच्या खाली, किंवा अगदी काहीही नसलं लावत तरी नुसतं सनस्क्रीन तरी लावावं. आणि क्रीम सनस्क्रीन लावून ते पूर्ण पसरवून आणि हे करून जायला वेळ नसेल तर आता अगदी सोपे सनस्क्रीन स्प्रेज मिळतात. तर माझ्याकडचा एक स्प्रे आहे हा. आता माझ्याकडचे प्रोडक्ट्स जे आहेत ते त्यांचे रिव्ह्यूज किंवा असे नॉन स्पॉन्सर्ड आपण करूया, पण आत्ता मी तुम्हाला जस्ट डेमॉन्स्ट्रेशन दाखवते की तुम्हाला किती वेळ लागतो. डन. सनस्क्रीन ॲप्लिकेशन झालंसुद्धा. किती, अगदी 5 ते 7 सेकंड्स मला लागले असतील मे बी. पण जनरली हे स्प्रेज जे असतात ते रिॲप्लिकेशनसाठी असतात. म्हणजे सकाळी आपण व्यवस्थित क्रीम मेकअप असं लावून गेलेलो असू तर तरी दुपारी जेव्हा आपल्या किंवा उन्हाचं आपल्याला परत यायचं असेल त्यावेळेला ते असे रिअप्लाय करण्यासाठी असतात. पण जर आपल्याला क्रीम ॲप्लिकेशन अजिबातच करता येत नसेल, वेळच नसेल, तर हे अगदी असं पटकन स्प्रे करायचं आणि ते होऊन जातं. तर असेच बरेच काही व्हिडिओज, काही माझ्याकडचे प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज घेऊन येत आहे. व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.